ऋतिक वरती येणाऱ्या कर्जत तालुक्याच्या मोठ्या स्पर्धेमध्ये. फुल टॉस होता, भगवानच्या बॅटवरती तितकासा आला नाही किंवा डिरेक्शन देण्यामध्ये भगवानची बॅटची मुवमेंट तेवढी नव्हती आणि एका रनने धावफलक इथून पुढे जाईल 2 या अंकावरती. 2 चेंडू 2 धावा. केसीसी नेरल नवीन संघ आहे, गेल्या वर्षी देखील याच मैदानावरती हा संघ खेळलाय, आधी देखील खेळला. आणि सुफियान हा गोलंदाज आहे. सुफियान इज ऑन अ बॉलिंग मार्क. 2 बॉल धावा 2. ऋतिकच्या बॅटला स्पर्श होत चेंडू मागे चालला. शॉट फाईन लेग मध्ये इथून फील्ड केला आहे. 3 बॉल मध्ये धावा झाला फक्त 2. पॉवर प्लेची ओव्हर आहे. सुफियान हा गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज आहे आणि चेंडू मात्र चांगले टाकतोय. 3 बॉल मध्ये धावा देतोय फक्त 2. केसीसी नेरल चॅलेंज आहे ते मात्र फलंदाजीचा. वेदश्री मुंबई 11 जयगावदेव वाकस संघ. ऋतिक बॅटिंग मार्कवर. फटका चांगला कव्हरला तोडत चेंडू निघाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डिंग साठी प्रयत्न होते, डाईव्ह लगावली, चेंडू सीमा पार. ऋतिक दलवीचा चौकार. एफर्ट्स भरपूर होते या खेळाडूचे, पूर्णपणे शरीर झोकून दिलं होतं. त्यानंतर ऋतिकचा हा शॉट इतका वेगाने होता की स्पीडला थांबवता आलं नाही खेळाडूला आणि धावा आले 4. 4 बॉल आणि धावसंख्या पोहोचली आहे 6. बॅटिंग करण्याचा निर्णय हा थोडासा रिस्क आहे, कारण आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेस आधीचा सामना हा धावसंख्या डिफेन्स करणारा ठरला. त्या कारणास्तव वाकस संघाने बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. केसीसी नेरल वरती मोठी धावसंख्या त्यांना उभारावी लागणार आहे. फुल टॉस आहे बॉल. ऋतिक दलवीचा फटका पंचांनी नो बॉल देखील इथून दिलाय. नो बॉल प्लस चौकार. धावा येतील 5. 5 ने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 11 या अंकावरती. आणि फ्री हिट देखील असणार आहे ती वाकस टीमच्या खेळाडूंसाठी, अर्थात ऋतिक दलवी फ्री हिट देखील फेस करेल. 11 धावा झाल्या. 4 चेंडू इथून सुफियानचे भारी होते. 3 बॉल वरती 2च धावा होत्या. 4थ्या बॉल वरती चौकार. 4 बॉल मध्ये 6 आणि नो बॉल वरती चौकार म्हणजे 4 बॉल मध्ये 11 धावा. फ्री हिटचा चेंडू ऋतिक दलवीसाठी. टोटल आता चांगली धावफलकावरती आली आहे वाकस टीमची. फ्री हिटचा चेंडू सुफियानचा हा वाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. धावसंख्या पोहोचली 1 ने 12 या अंकावरती. यावर्षी ऋतिक दलवीचा फॉर्म चांगला आहे आणि सुफियान समोर फ्री हिटचा चेंडू तो फेस करतोय. बॅटची कडा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल. धावसंख्या ती मात्र 12. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू संपले. फ्री हिटचा बॉल आहे. किमान 6 वेळेला मी अनाऊन्स केलं. अपील इतकी होती की कदाचित पंचांना आमच्या फार विचार करावा लागला. एक्झॅक्ट अपील गोलंदाज सुफियाने फार प्रेशर टाकलं होतं अपीलसाठी. शेवटचा बॉल 12 धावा आहेत वाकस टीमच्या. समोर उडवलाय, ऋतिकच्या बॅटमधून आलाय, खेळाडू पोचले आणि पकडले कॅच. वेल जज, वेल कॅच. फर्स्ट विकेट गॉन. पहिल्या ओव्हरमध्ये सुफियानने धावा दिल्यात 12. विकेट कमावली आणि अल्ताफने कॅच पकडली आणि लगेचच सेकंड ओव्हरमध्ये आलाय तो मात्र गोलंदाज हॅरी. हॅरीला इन्व्हाइट केलंय आणि या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात या स्पर्धेसाठी मदत झाली आहे. त्यांची देखील आम्ही नाम उल्लेख जरूर करू. धावसंख्या 12. ओव्हर नंबर 2. हॅरीचा पहिला बॉल. पहिला चेंडू भगवान दलवी मैदानाच्या आतमध्ये.
भगवानचा हा हुशारीने पॉइंटच्या डोक्यावरून काढलेला चौकार. या वर्षीच्या सीझन मध्ये आतापर्यंत मी पाहिलेल्या मॅचेस मध्ये 350 आवर्जून दिसल्यात. 150 भगवान दळवीच्या बॅटमधून आली, 150 संकेत बाबरेच्या बॅटमधून आणि 150 आली कुशल गुरवच्या बॅटमधून. अशा आतापर्यंत या वर्षीच्या सीझन मध्ये 3 अर्धशतके कर्जत तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे, आणि या मैदानावरचं अर्धशतक आलं होतं ते भगवान दळवीच्या बॅटमधून, आणि तोच सध्या हॅरीचा सामना करतोय. दुसरा बॉल ऑन साइडला, भगवानने डिरेक्शन दिली आहे, परफेक्ट बॅट वरती आलाय. वन मोर बाउंड्रीज फॉर वाकस टीम. भगवान दलवीचा हॅरी वरती आलाय, दुसरा आघात, चौकार. थँक्यू. येस, यावर्षी कर्जत तालुका राकेश पाटील याने देखील अर्धशतक केलं. 4 अर्धशतक 4 खेळाडूंकडून आलेत या वर्षीच्या सीझन मध्ये. भगवान दलवी या मैदानावरती 50 करणारा हा फलंदाज आहे, आणि विपक्षात गोलंदाजी करतो हॅरी. तिसरा चेंडू होता हॅरीचा, यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला हाताळलं. 3 बॉल धावाच पोचतायत आतापर्यंत ऑन बोर्ड, 20 रन्स ऑन बोर्ड. 12 होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, 2 चौकार आले, 8 धावांची ॲडिशन झाली. आणि हॅरी केसीसी नेरळ टीम कडून हॅरीची ही ओव्हर. 3 बॉल, धावसंख्या 20. भगवानसाठी हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडूचं वलन होतं, पण एक्स्ट्राची धाव खर्च केली वाईटच्या स्वरूपात हॅरीने. 21 धावा आहेत वेदश्री मृण्मयी 11 जयगावदे वाकस टीमच्या. आज वाकस टीमला धीरज घोसाळकर यांनी पुरस्कृत केलंय, आणि भगवान दलवीची ही बॅटिंग टीमसाठी फार फायदेशीर ठरतीये हॅरीच्या विरोधात. हलक्या हाताने फक्त टच केलाय, फर्स्ट स्लिपच्या बाजूने चेंडू काढलाय, थर्ड मॅन कडे जाऊन पोहोचलाय, लगातार चौकार, तिसरा. तीन चौकार आलेत भगवानच्या बॅटमधून, एक डॉट बॉल होता हॅरीचा, आणि धावसंख्या 25 या धावसंख्येपर्यंत पोहोचली. 4 बॉल संपलेत हॅरीचे. भगवान पूर्णपणे हवी ठरतोय. रिव्हर्स साठी प्रयत्न होता भगवानचा. हॅरीचा हा चेंडू भारी आहे, आतमध्ये चेंडूला फिरवला हॅरीने, आणि एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोहोचली आहे 25. 12-13 अशा 2 ओव्हर आल्यात केसीसी नेरळ टीमच्या, आणि भगवान समोर हॅरीचा हा लास्ट बॉल इथून टाकला जाईल. ऑन साइडला फुल टॉस, स्क्वेअर लेगला काबीज केलं भगवान दलवीने. टोकलेत या ओव्हरमध्ये चौकार, 4 धावा पोचल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 29 16 धावसंख्येची खेळी सध्या साकारतो भगवान दळवी. एक वाईट बॉल हॅरीने टाकला, अशा एकूण 17 धावा दिल्या हॅरीने, आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुफियाने धावा दिल्या होत्या 12. 29 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. अल्ताफने जी कॅच पकडली, जबरदस्त कॅच होती, भरपूर दूरवरून आला होता अल्ताफ, आणि ऋतिक दलवीची कॅच पकडत त्याने संघाला पहिली विकेट कमावून दिली. त्यानंतर हॅरी थोडा माग ठरला. 4 चौकार खर्च केले ओव्हरमध्ये, एक वाईटची धाव, अशा 29 धावा. केसीसी नेरळ टीम कडून विकेट घेण्याची स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे. विकेट आली तर मॅच मध्ये त्यांना धावसंख्येला थोडंसं थांबवता येईल. सलमान या टीमचे कॅप्टन आहेत केसीसी नेरळ टीमचे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आला नवीन अरबाज आलेत, न्यू बॉलर इन साइड द ग्राउंड. आणि समोर होतं मात्र धीरज घोसाळकर, या संघाचा पुरस्कर्ता आजच्या मॅचचा धीरज घोसाळकर ऑन स्ट्राइक. अरबाज आलेत, भरपूर अपेक्षा अरबाजवरती. सलमान यांनी चेंडू स्पेशली अरबाजकडे सोपवलाय, कारण ब्रेक थ्रूची गरज आहे ती मात्र केसीसी नेरळ टीमला. आफ्टर 2 ओव्हर 29 रन्स ऑन बोर्ड.
पहिलाच बॉल धीरज गोसालकरचा फटका ऑन साइडला आलाय, सर्कलच्या बाहेर चेंडू आलाय आणि फील्ड करेल सुफियान, तोपर्यंत रन्स मिळेल एक. धावसंख्या 30 आणि आता भगवान दळवी 4 चौकार त्याने लगावलेत. अजून किती चौकार भगवानच्या बॅट मधून येतील याची चर्चा अधिक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट भगवान दलवीच्या बॅट मधून, सुपर शॉट, रिव्हर्स सक्सेसफुल चौकार आलाय भगवान दलवीचा. या इनिंगचा 5वा चौकार. मैदानाच्या आत केसीसी नेरळ टीमच्या खेळाडूंना फिल्डिंग करण्याची संधी देत नाहीये भगवान दलवी. ठोकले चौकार 5. धावसंख्या या चौकाराने पोहोचली आहे ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 या धावसंख्येवरती. 34 रन्स ऑन बोर्ड आणि एकट्या भगवानच्या 20 धावा, अर्थात 5 चौकार आहेत ते भगवान दलवीचे. जबरदस्त सध्या बॅटिंग करतो तो भगवान दलवी. रिव्हर्स शॉटसाठी तो सातत्याने प्रयत्न करतोय आणि जसा चेंडू चुकीचा ठरतोय गोलंदाजा, तिथे मात्र चान्स भगवान दलवीची. समोर खेळले लॉंग ऑन मध्ये, सलमान धावतोय बॉल पर्यंत, त्याच्यावरून चेंडू निघालाय. भगवान दलवीचा हा 6वा चौकार या इनिंगचा. धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 38 या अंकावरती. अरबाज वरती देखील हल्ला बोल. भगवान दलवीने मैदानाच्या आतमध्ये केसीसी नेरळ टीम वरती सध्या चिंतेचं वातावरण निर्माण केलं. पूर्णपणे तसं वातावरणामध्ये क्लाउडी क्लायमेट तयार होतं, ढगाळ वातावरण येतं आणि तिथे आजारी होण्याची जास्त भीती असते. तसंच भगवान दलवीचे हे फटके इतके जोरदार आहेत की तो तडाखा केसीसी नेरळ टीमला सोसावा लागतोय. पण अरबाजला आता थोडंसं गायडन्स करतोय विकेट किपर की कदाचित भगवानसाठी एखादा गोल्डन चेंडू तुझ्याकडून आला तर आपल्या टीमला तो फायद्याचा असेल. धावसंख्या पोहोचती 38. 3 बॉल संपलेत अरबाजचे. समोर आहे भगवान दळवी. पुन्हा एकदा फुल टॉस वरती, रिव्हर्स झाला नाही. विकेट किपरने केली मिस्टेक, सेल्फ मिस्टेक. 22चा हा चौकार. धावा वाढल्यात इथे देखील. वेदश्री मुन्मयी जय गावदेव वाकस टीम जाऊन पोहोचतीये 42 अर्थात 42 या धावसंख्येवरती. भगवान म्हणजे जवळ काही जसं म्हणतात ना की लोखंडाला स्पर्श केला तर त्याचं सोनं व्हावं, तसं भगवानचं आहे. चेंडू कुठेही पडू द्या, भगवानच्या बॅट मधून नाही तर 22च्या स्वरूपातलं चौकार येत आहेत. 6 चौकार झालेत भगवानचे. एक आलाय 22चा. 7 चौकार भगवान समोर असताना झालेत. पुन्हा एकदा भगवान दलवीचा हा शॉट बाउंड्री लाईनच्या पार. बाउंड्री किंग अर्थात चौकार किंग भगवान दलवी मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना दिसतोय. लगातार चौकार खेळलेत भगवानने. 4 चेंडू इथून आपण पाहिले अरबाजचे, 4ही चौकार आणि पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल. अशा जवळपास 17 धावा या ओव्हरमध्ये दिल्यात अरबाजने. 2 ओव्हरमध्ये 29 होत्या, म्हणजे 46 धावसंख्या वेदश्री मुन्मयी 11 जय गावदेव वाकस टीमची. 46 ही धावसंख्या. भगवानचे चौकार झाले टोटल आतापर्यंत 7. फक्त चौकारांनी भगवानने धावसंख्या केली आहे. अरबाजचा पुढील बॉल. इथे देखील अरबाजचा हा चेंडू विकेट किपरने मिस केलाय आणि वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा. 48 धावसंख्या. आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये 2 दिवसामध्ये इतकी धावसंख्या 2 मॅच मध्ये फक्त आली होती. ती 4 ओव्हर मध्ये 54. इथे 48 झालं 3 ओव्हरच्या शेवटच्या बॉल पर्यंत. धीरज गोसालकरचा फटका लॉंग ऑफ मध्ये. अल्ताफ चेंडू अडवण्यासाठी जंप घेतोय. धीरजने देखील ठोकलाय चौकार. 50शी पार धावसंख्या पोहोचली. वाकस टीमची धावसंख्या पोहोचली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 या अंकावरती. 52 रन्स. जवळपास धावा खर्च केल्यात 53. त्या मात्र गोलंदाज अरबाजने 23 धावा खर्च केला. 29 होत्या 2 ओव्हरमध्ये, 23 खर्च केला. 3 ओव्हरमध्ये झाल्यात 52. भगवान दलवी ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याला थांबवणं थोडं कठीण आहे आणि त्यासाठी आता शेवटच्या ओव्हरमध्ये केसीसी नेरळ टीम कडून बॉलर आलेत. शाबाज आणि धावसंख्या 52. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या. मागे 2 ओव्हरमध्ये जवळपास 40 धावा ठोकल्यात त्या वाकस टीमने. रिव्हर्स पुन्हा सक्सेसफुल आणि 8वा चौकार या इनिंगचा भगवान दलवीच्या बॅट मधून. किंग ऑफ बाउंड्रीज
भगवान दलवी या मैदानाच्या आतमध्ये 8 चौकार ठोकलेत. एकाच स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार जर आपण पाहिले तर कधी कधी 8 चौकार होत नाहीत. भगवान दलवी एकाच मॅच मध्ये ठोकतो 8 चौकार. आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर भगवानने आणखी असे हिट खेळले तर त्याचं दुसरं अर्धशतक या वर्षीच्या सीझन मध्ये भगवान दलवी कंप्लीट करू शकतो. 33 धावा झाल्यात. 17 धावांची गरज आहे 50 साठी भगवान दलवीला. गोलंदाज शहबाजचा हा चेंडू, पंचांचं ऑब्झर्वेशन, चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 56. 4 बॉल आणि लक्ष सगळ्यांचं आहे की भगवान दलवी याच मैदानावर दुसरी 50 करेल का. अवघ्या 17 धावांची त्याला गरज आहे 4 बॉल मध्ये. शहबाजचा हा चेंडू विकेट कीपरने केली मिस्टेक. ओव्हर थ्रो देखील झालाय. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. धावसंख्या 56 आतापर्यंत आहे आणि या बॉलवरती पंचांचा डिसिजन यायचा बाकी आहे. विकेट तर बाद आहे धीरजची. 1 धाव त्यांनी पूर्ण केली आहे. फक्त वाईट चेंडू आहे की नाही याच्या काहीशा चर्चा पंचामध्ये होत आहेत. वाईट चेंडू इथून पंचांनी घोषित केलाय. वाईट बॉल आणि एक सिंगल देखील आली. जे 2 धावांनी 58 ही धावसंख्या वाकस टीमची सध्या बोर्डवरती. आणि येणारे बॉल इथून शिल्लक येते शहबाजचे 4. धावसंख्या शहबाज. भगवान दलवीचा फटका ऑन साइडला. फटका खेळाडू बॉल पर्यंत येतील तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी वेगाने धावलाय कैलास वैखरे देखील. 60 ही धावसंख्या. कैलास वैखरे जबरदस्त स्टॅमिना असणारा खेळाडू आहे. 2 धावा त्यांनी सहज कंप्लीट केल्या. धावसंख्या पोहोचतीये 60 या अंकावरती आणि 3 बॉल अजून शिल्लक आहेत. गरज आहे 50 साठी 15 धावांची. भगवानच्या बॅटमधून हवाई हल्ला, हवाई सफर, डाऊन दी बॉल खेळाडू आलेत. पकडली एक कॅच, मिळाली विकेट भगवान दलवीची. 35 धावांची इनिंग खेळून भगवान दलवी इथून होतं बाद. चौथ्या चेंडूवरती मिळालाय तो मात्र धक्का आणि विकेट कमावली ती मात्र शहबाजने. जबरदस्त बॅटिंग केली भगवान दलवीने. धावा केल्या त्याने 35. 8 चौकारांचा समावेश होता आणि भगवान दलवीच्या या इनिंगने धावसंख्या पोहोचतीये आतापर्यंत 60. प्रयत्न होते भगवानचे 50 साठी एफर्ट्स होते पण 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 60. नवीन फलंदाज विवेक वैखरे. नवीन फलंदाज उतरलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 60 धावा ऑन बोर्ड आहेत आणि शहबाजचा 5वा बॉल विवेकच्या अगदी उंचावरून काढण्याचा प्रयत्न. कैलास वैखरेने स्ट्राईक राखली आहे स्वतःकडे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आहे 60 आणि शहबाज आणि केसीसी नेरळ टीम इथून लास्ट बॉलने या पहिल्या सत्राची होईल समाप्ती. शहबाजने जबरदस्त बॉलिंग केली कारण शहबाजने आतापर्यंत धावा दिल्यात फक्त 8. फक्त 8 धावा शहबाजने दिल्यात. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय शहबाज फ्रॉम केसीसी नेरळ टीम. लास्ट बॉल फेक करेल कैलास वैखरेच्या समोर. शेवटचा बॉल कैलास वैखरेचा फटका ऑन साइडला. धाव्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत कारण शेवटचा बॉल होता आणि 61 धावसंख्या उभारली ती वेदश्री मुंबई 11 जयगावदेव वाकस टीमने आणि 62 धावांचं टार्गेट इथून दिलंय ते मात्र केसीसी नेरळ टीमला. आणि या स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व ट्रॉफीज आम्ही पाहिल्या तर संदेश हजारे आणि संदेश जोशी
या दोघांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आल्यात आणि त्या व्यतिरिक्त आर्थिक स्वरूपात मात्र या स्पर्धेला सहकार्य लाभलंय। या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक स्वरूपात आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांच्या नावाचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतोय। या स्पर्धेसाठी दीपकजी घाटे, राहुलजी हजारे, दत्ता गायकर साहेब, मंगेश गोमारे दादा, नवनाथजी बागडे, चेतनजी गोमारे, मयूर हजारे दादा, निखिल गोमारे दादा, ज्ञानेश्वरजी हजारे आणि पांडुरंगजी माळी या सर्व व्यक्तींनी आर्थिक स्वरूपात या स्पर्धेला सहकार्य केलंय। त्यांचे देखील आई एकविरा क्रिकेट संघ कोळारे यांच्या वतीने मनापासून आभार, कारण तुमची सगळ्यांची खंबीर साथ आहे म्हणूनच गेल्या 6 वर्षामध्ये आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे या स्पर्धेचं आयोजन करतोय। 6वं पर्व आहे स्वर्गीय आर्यन 11 चषकावाचा आणि तोच प्रचंड प्रतिसाद ग्रामस्थ मंडळ कोल्हारेचा आई एकविरा संघाच्या आयोजनासाठी दिसतोय आणि या यशस्वी आयोजनाचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसापर्यंत आतापर्यंत सामना सुरू येतो मात्र 5वा अर्थात पहिल्या राऊंडचा शेवटचा आणि वाकस संघाने 62चं टार्गेट दिलंय ते केसीसी नेरळ टीमला। चला केसीसी नेरळ टीम आपल्याला ओपनिंग बॅटर रेडी करायचं प्लीज। आपण लेफ्ट हँड साइडला डगआउट आहे तिथे जावं आणि 62 धावांचं टार्गेट आहे 15.50 प्रत्येक ओव्हरमध्ये 15ची सरासरी तर मेंटेन करावी लागणार आहे केसीसी नेरळ टीमला। इट्स व्हेरी इझी रन चेस फॉर केसीसी नेरळ टीम। 15.50 रिक्वायर्ड रन रेट। चला सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ यानंतर आपला सामना असणार आहे। जर काही खेळाडू कुठे गेले असतील तर विजय दादा आपण खेळाडूंना बोलावून घ्या कारण यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच होणार आहे। आजचा दिवस 3-3 षटकारांचा प्रत्येक ओव्हरमध्ये खेळ राहिलाय आणि किरण शेळके गेल्या वर्षी कर्जत प्रीमियर लीग भरपूर चर्चेत होती आणि त्या स्पर्धेमधील एक अशी ओव्हर होती जिथे 6 चेंडूमध्ये एकच धाव वाचवायची होती। 5 चेंडूमध्ये 5 विकेट मिळवल्या होत्या किरण शेळकेने। शेवटच्या बॉलवरती देखील चेंडू जर पकडला असता तर ती रेकॉर्ड करणारी ओव्हर असती किरण शेळकेची। पण आपल्या गोलंदाजीची धमक किरणने दाखवली होती। आता आपल्या टीमसाठी मैदानाच्या आत पहिलाच बॉल हवेत आहे, खेळाडू दूर आहेत आणि त्यांच्या पुढ्या चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला सलमानने आणि शहबाजने। 2 धावा 52 धावा करायच्या 17 बॉलमध्ये। भारतीय संघाच्या जर्सी प्रमाणे वाकस संघाच्या जर्सीचा कलर आहे आणि 17 चेंडू आणि 52 धावा। शहबाज खेळपट्टीवरती स्ट्राइक सध्या तरी शहबाजकडे आणि किरण नेक्स्ट बॉल अपील आहे मैदानाच्या आत शरीरावरती चेंडू होता। एकच रन मिळेल। 16 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे। 2 चेंडू संपलेत। पहिल्या बॉलवरती 2 धावा ही सिंगलची धाव। 51चं लक्ष 16 चेंडू मध्ये। पंधरा चेंडू आणि विजयासाठी 51ची गरज आहे। अपील आणि विकेट सलमान देखील इथून बाद। केसीसी नेरळ टीम समोर या गोलंदाजीला फेस करण्यासाठी चांगल्या फलंदाजांची गरज आहे। 14 चेंडू आणि 51 धावांची गरज। भेदक मारा आहे वाकस टीम कडून। बॉलिंग अटॅक किरण शेळकेचा, ऋतिक दळवीचा। तालुका लेवलच्या स्पर्धा हे खेळाडू खेळतात त्यामुळे भरपूर अनुभव आहे। चेंडूवरती नियंत्रण, एक्स्ट्रा धावा देत नाहीयेत। चेंडू शरीरापासून दूर। सिकंदर हा नवीन फलंदाज।
2 चेंडू किरणच्या बाकी आहेत आणि गरज आहे ती 51 धावांची 14 बॉल मध्ये. फक्त 11 धावा आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या केसीसी नेरळ टीमच्या. 14 बॉल 51 ची गरज या मॅच मध्ये. किरण शेळके ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. समोर ठेवलाय चेंडू. सिकंदर देखील बीट होतोय. एक बॉल इथून शिल्लक आहे किरण शेळकेचा. 51 धावा. फाईट बॅक जशाच तसं उत्तर केसीसी नेरळ टीम कडून. सुफियानने 2 चौकार खेचले होते. असं वाटलं होतं की केसीसी नेरळ संघाची चेस इथून मात्र रोमांचक होईल. पण आता थोडी धाव संख्या थांबली आहे. फटके येत नाहीये. डॉट बॉल येत सातत्याने. आणि फुल टॉस वरती सिकंदरच्या बॅट मधून आलाय. किरण शेळकेला इथून षटकाराचा प्रयत्न होता पण आली विकेट. पकडली एक कॅच. मिळाली विकेट. धावा इथून थांबल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 51 या धावसंख्येची. ताकद होती सिकंदरची. भरपूर उंच गेला चेंडू आणि विकेट कमावली किरण शेळकेने. 12 चेंडू आणि आता 51 धावांची गरज आहे. सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीम यानंतर आपला सामना होणार आहे. 11 धावा झाल्यात 2 ओव्हर मध्ये आणि 51 धावांची गरज आहे या 12 चेंडू मध्ये. भरपूर मोठी धावसंख्या आली 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. या स्पर्धेची आतापर्यंत झालेल्या 12 मॅचेस मधली ही हायेस्ट टोटल आहे. ती मात्र वेदश्री मुंबई 11 जयगावदेव वाकस टीमची. 61 ही धावसंख्या त्याने उभारली. आणि नवीन फलंदाज अल्ताफ ज्याने एक कॅच पकडली होती ऋतिक दलवीची तो अल्ताफ मैदानावरती आणि समोर येतो मात्र शहबाज. लेफ्ट हँड बॉलर तेजस सहा चेंडून पंचांनी ओव्हर स्टेपचा नो बॉल इथून घोषित केलाय. लाईनच्या पुढे निघालाय पाय तेजसचा. पंचांनी दिलाय नो बॉल आणि सोबत मिळाली केसीसी नेरळ टीमला फ्री हिट. फ्री हिट मिळाली आणि 12 चेंडू 50 युवराज सिंगचा रेकॉर्ड बनवावा लागणार आहे केसीसी नेरळ टीमला. 12 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. जय गणेश तलवडे संघ क्वालिफाय मध्ये पोहोचलाय. खेळाडू देखील उपस्थित होतात. दिलेल्या वेळेनुसार संघ क्वालिफाय मॅच साठी उपस्थित झालाय. 3:15 जवळपास आता वाजताना दिसतात. फटका चांगला आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फक्त एका धावा. 1 रन इथून मिळेल केसीसी नेरळ टीमला आणि 11 बॉल मध्ये धावा पाहिजे 49. यॉर्कर लेवल वरती टाकण्याचा प्रयत्न तेजसचा. समोर केले लॉंगॉन मध्ये लॉंगॉनचा खेळाडू ऋतिक पोचला आणि 1 रनने धावफलक. आता 10 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 10 चेंडू 48 म्हणजे 8-6 10 बॉल मध्ये खेळायचे. 8-6-48 म्हणजे 10 बॉल मध्ये 48 म्हणजे 8 षटकार इथून खेचावा लागणार आहे. शहबाज ऑन स्ट्राइक आहे. तेजसचा बॉल. शहबाजचा फटका हवेत आहे. अंदाज आहे किरण शेळकेचा. पकडली आहे कॅच. शहबाज देखील बॅक टू द डगआउट. सामना 9 चेंडू गरज येते आता 48 धावसंख्येची. नऊ चेंडू आणि 48 धावांची गरज. तेजस डावखुरे हाताचा गोलंदाज आणि केसीसी नेरळ टीमला इथून मोठी धावसंख्या. फटका चांगला रडार मध्ये उंच हवेत. पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट तेजसला आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे ती तेजसला. 3 मानाच्या ट्रॉफीज आहेत. एक चौकार हॅट्रिकची ट्रॉफी कंप्लीट झालेली आहे. पाषाणे संघाच्या वैभवच्या नावावरती ती जमा झालेली आहे आणि तेजस विकेट हॅट्रिकच्या संधीवरती उभा आहे. म्हणजे जर इथे तिसरी विकेट कमावली लगातार तर पहिली विकेट हॅट्रिकची ट्रॉफी तेजसच्या नावावरती जाईल. येणारे चेंडू आहेत 8 धावा पाहिजेत 48.
आणि त्याहून वाकस टीमचं आता लक्ष असणार आहे की तेजस या खेळाडूची विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट होईल का. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एक तरी विकेट हॅट्रिक घ्यावी. हे सगळ्या गोलंदाजांचं स्वप्न असतं. जसं फलंदाजांचं चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकचं स्वप्न असतं तसं तेजस आणि ते ड्रीम कंप्लीट करण्यासाठी त्याला एक विकेट घ्यायची आहे आपल्या गोलंदाजीने विकेट हॅट्रिक साठी. खोलात टाकलाय अपील जोरदार मैदानाच्या आत. फलंदाज सेफ. 7 चेंडू आणि 48 ची गरज आहे. अवघ्या 3 धावा गोलंदाजी करणाऱ्या तेजसने दिल्या. 48 धावांची गरज. 7 चेंडू. डॉट बॉल आलाय तेजसचा. खोलात टाकला होता चेंडू. परफेक्ट शॉट आहे यावेळेस. सीमा पार क्लिअर केलाय षटकार केसीसी नेरळ टीमने. 1 ओव्हर आता शिल्लक आहे आणि 42 अर्थात 42 धावांची गरज आहे. 62 धावसंख्येला उत्तर देताना 20 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय केसीसी नेरळ आणि 42 धावांची गरज आहे. चला लगेच शेवटच्या ओव्हरसाठी विवेक वैखरे बॉलिंग मार्कवर. त्याला चेंडू पुरवा. जुना चेंडू द्या. जुना चेंडू द्या. विवेक वैखरे बॉलिंग मार्क वरती आहेत. वीस धावा झाल्यात आणि 42 ची गरज आहे 6 बॉल मध्ये. गोलंदाज विवेक वैखरे. अल्ताफ स्ट्राइक वरती आहे. षटकारांसाठी ताकद लावतोय अल्ताफ. पहिला चेंडू. 5 चेंडू 42 ची गरज आहे. त्या सामन्यामध्ये वाकस संघाने इतकी धावसंख्या उभारली. केसीसी नेरळ संघ त्या धावसंख्येच्या आसपास देखील पोहोचू शकला नाही. भरपूर अंतरावरती 5 बॉल आणि 42 रन्स इथून करायचे. पुन्हा एकदा विवेक वैखरेचा चेंडू पण यावेळेस मात्र थोडा बाहेर पंचांनी घोषित केला वाईट बॉल. 41 पाहिजे देणाऱ्या 5 बॉल मध्ये. आज भगवान दळवीची तुफानी बॅटिंग. 8 चौकारांची 35 धावांची ती खेळी भगवान दळवीची. त्यामुळे 61 धावसंख्या उभारली वाकस टीमने आणि 5 बॉल मध्ये 41. विवेक वैखरेचा हा चेंडू आणि या चेंडूवरती अल्ताफची ही विकेट. अल्ताफ देखील इथून बाद झालाय. 4 बॉल आता 41. सगळ्या खेळाडूंना बॅटिंग मिळेल अशी व्यवस्था केली आहे केसीसी नेरळ टीमने. आणि अरबाज नवीन खेळाडू. 4 चेंडू आहेत 41 पाहिजेत. मग त्याही पेक्षा 4 चेंडू मध्ये जस्ट फॉर्मॅलिटी फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि अरबाज नवीन फलंदाज. अल्ताफ बाद झाला. अरबाज परतलाय. केसीसी नेरळ संघ फक्त आता हे 4 चेंडू खेळणार इतकंच त्यांच्या हातामध्ये आहे. कारण 41 धावसंख्या म्हणजे आजच्या दिवसामध्ये ही धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये देखील करणं कठीण आहे. अशा खेळपट्टीवरती आता 4 बॉलमध्ये ही धावसंख्या करणं म्हणजे कदाचित विवेक वैखरेने यापुढचे सगळे चेंडू नो बॉल टाकण्यासारखे. किरणच्या बाजूने चेंडू निघालाय. कव्हरला तोडत चेंडू सीमा रेखेच्या जवळ फील्ड केलाय आर्यन धुलेने आणि 2 धावा इथून मिळत आहेत. गरज आहे ती 39 धावांची 3 बॉल मध्ये. त्यामुळे सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचे कॅप्टन विजय गोडविंदे आपण टॉस साठी स्टेजकडे उपस्थित राहा. अवघे 3 चेंडू आहेत. जस्ट फॉर्मॅलिटी आहे कारण 39 धावा 3 बॉल मध्ये करणं हे इम्पॉसिबल आहे. आणि फटका यावेळेस अरबाजचा हवेत आहे. मिळाली विकेट. तेजस नंतर विवेक वैखरेचे देखील बॉलिंग जबरदस्त. फक्त 2 चेंडू 39 पाहिजेत आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होतात. आणि यानंतर मात्र मैदानावरती 2 चेंडू खेळण्यासाठी मात्र फलंदाज मैदानावरती रवाना होते. साकिब मैदानावरती प्रवेश करतात. 39 धावा आहेत इथून करण्यासाठी. धावा केल्यात त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 23.
2 बॉल फक्त या सत्राचे बाकी आहेत. क्लीन बोल्ड केलंय, साकिबची विकेट कमावली विवेक वैखरेने, लगातार विकेट. आणि हॅरीला बॅटिंग करण्यासाठी 1 बॉल खेळण्यासाठी हॅरीला संधी मिळाली आणि विकेट हॅट्रिकची चान्स आहे ती विवेक वैखरेला. पहिली मानाची ट्रॉफी, आधी संधी होती तेजसला, आता संधी आली आहे विवेक विष्णू वैखरेला. 1 चेंडू, विकेट हॅट्रिकची ट्रॉफी विवेक वैखरेच्या खात्यात. बघा लाईटचा थोडासा इश्यू आहे, त्यामुळे जे लाईव्ह मॅचचा आनंद घेतात प्रेक्षकांसाठी सूचना आहे की लाईव्ह आपण जरूर बोलतात ते टेक्निकल प्रॉब्लेम, लाईटचा इश्यू असल्या कारणाने थोडासा लाईव्ह कव्हरेजला देखील थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. प्रेक्षक एकदा का मॅच थांबली की सातत्याने आयोजकांना त्यांचे फोन कॉल सुरू होतात. KTC लाईव्ह इव्हेंट किंवा कोणती यूट्यूब लाईव्ह वाहिनी असेल की त्यावरती देखील कमेंट सुरू होतात, पण लाईट इश्यूमुळे हा प्रॉब्लेम आहे. शेवटचा बॉल हवे ते विकेट हॅट्रिकची चान्स, पकडली कॅच आणि पहिली विकेट हॅट्रिक स्वर्गीय आर्यन 11 चषकाची कमावली आहे ती मात्र विवेक वैखरे या गोलंदाजाने. वाकस टीमचा हा गोलंदाज पहिल्या ट्रॉफीचा मानकरी ठरला आहे आणि जिंकली आहे ती मात्र वाकस टीम आणि ठरलाय या सामन्याचा. वाकस टीमने टॉस जिंकलाय, कॅप्टन निर्णय आपल्याला कळवतील. चला वाकस टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फिल्डिंग असणार आहे ती मात्र सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमची. सूरज गोडविंदे यांचा हा संघ आहे आणि सूरज आज बाहेर गेलेत, सातत्याने लाईव्ह वरती बघतायत की मॅच कधी चालू होईल आणि जर आज क्वालिफाय झाले तर आज जर तलवडे संघ क्वालिफाय झाला तर संदेश जोशी यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये